जय गजानन मंडळी. आम्ही आलो होतो बा वास्तुशांतीच्या पूजेसाठी. आहा! काय घर आहे राजे ओ, बापा रे बाप्पा! पुरा म्हटलं मला इथं लोणावळ्याचाच फील आला. आणि मी मस्त इथं पालखट मांडून रांगोळी-गिंगोळी टाकून घेतली. पुऱ्या आपल्या घरची आठवण. आणि ह्या घराला होता म्हटलं उंबरठा. उंबरठा तर घराला पाहिजेच असते. यानं इंडियातून बनवून आणला. आणि नवरा म्हटलं असा डेकोरेशन करे. म्हटलं काय रे बाबू, करतं काय नवीन धंदा सुरू डेकोरेशनचा? आणि या घरात होती बाज. यानं 25,000 ची घेतली. अशी मजा आहे म्हटलं, पण याच्यावर जास्त वजन नाही द्यायला लागत, नाही तर ते बाज असा डायरेक्ट मधात खड्डाच पडते म्हटलं. आणि मग पूजा सुरू झाली. आता गुरुजीला वाटलं बघ लेकरं सकाळपासून निरा झबल्यावर हिंडून राहिले, या पोरी साड्या-गिड्या घालते का नाही. पण आम्ही आलो ना मस्त पैठण्या घालून, नटून-तटून, टिकल्या-गिकल्या लावून. गुरुजी एकदम खुश झाले. आणि त्याच्यानंतर हवन करताना काय झालं, मजा आली ते पहा. फायर अलार्म वाजायला लागला. तुम्हाला आता मी दाखवतो पुढच्या व्हिडिओत. तुम्ही पहा ते कसं वाजत होतं आणि किती आकाश झाला. मग काय पोट्टे धावले ना, कसा बंद होईल हे, हवा टाक, खिडक्या उघड, हे ते सुरू झालं. मग आम्ही मस्तपैकी शिऱ्याचा प्रसाद होता, त्याच्या पाकिटं भरायला घेतले. आणि हे पोरगं काम करताना दिसावं म्हणून काहीतरी करत होतं, चिकटव-चाटकव तिथं. मग आम्ही जेवायला सोबत बसलो. मस्त मटकीची उसळ, मसाले भात. काकूनं आपल्या जावयाले मस्त आग्रहानं वाढलं. नंतर मग घराच्या मागं सारेजण गप्पा गोष्टी करत बसले, फोटो-गिटो काढले आणि मग आपापल्या घरी पळाले.